आयुष्यामध्ये माणसाला कधी ना कधी कर्ज हे घ्यावंच लागत असतं, पण ते कर्ज फेडण्यासाठी त्या व्यक्तीला परिश्रम कष्ट हे घ्यावे लागतात। मग ते कर्ज फेडता फेडता दुसरं कर्ज घेतो, दुसरं कर्ज फेडता फेडता तिसरं घेतो, असं कर्ज घेता घेता कर्जाचा डोंगर होतो आणि व्यक्ती त्या डोंगराखाली दबून जातो आणि मग आर्थिक संकटांना तो सामोरी जातो। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। बघा, आजची जी काही सेवा आहे अत्यंत प्रभावी आणि अत्यंत महत्त्वाची आहे। ही सेवा जर तुम्ही केली तर नक्कीच आर्थिक परिस्थिती तुमची सुधारतेच, पण तुमच्यावर जे काही येणारे संकट आहेत त्या संकटांना कुठे ना कुठे तुमच्या स्थिरता मिळते। बघा, गुरूंची ही सगळ्यात प्रभावी सेवा आहे आणि ही सेवा तुम्हाला करायची आहे। बघा, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जर खूप सारं असं कर्ज झालेलं असेल, आपण म्हणतो ना कर्ज झालं आणि मग आपण जीवनाला वैतागतो, त्याचबरोबर आपण मग म्हणजे जीवन संपवण्याच्या मार्गावर असतो, अशी परिस्थिती जर असेल तर तुम्ही ही सेवा एकदा करून बघा। तर काय करायचं, जर तुमचा व्यवसाय ठप्प झाला आहे, व्यवसाय व्यवस्थित चालत नाहीये किंवा कर्जबाजारी झाला आहे, आर्थिक संकट आलेलं आहे, घरात पैसा टिकत नाहीये, त्याचबरोबर संकटावर संकट येत असतात, कारण पैशाचं सोंग माणसाला आणता येत नाही, सगळे सोंग करता येत, पैशाचं करता येत नाही। जिथे पैसा लागतो तिथे पैसाच लागतो। मग तुमचं कितीही तुम्ही चांगले माणूस असो, कितीही तुमचा चांगला स्वभाव असो, तरी तिथे तुमचं काहीही चलत नाही, तिथे पैसा लागतो तर पैसाच लागतो। तर अशा वेळेस तुम्हाला जर काही सुचत नसेल तर तुम्ही गुरुचरित्रातील हा एक अध्याय वाचायला सुरुवात करा। बघा, तुम्हाला त्या अध्यायापासून इतका फरक पडेल की तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेलच, पण तुमच्यावर येणारे जे संकट आहे, तुमच्या आडी अडचणी आहेत, त्या सगळ्या दूर होतील, सगळी दरिद्रता तुमची निघून जाईल ह्या एका सेवेनं। तर ही सेवा कशी करायची, काय करायची, पूर्ण माहिती आपण बघणार आहोत, त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। फक्त ही सेवा 5 मिनिटाची आहे, 5 मिनिटाच्या सेवेमुळे तुमचं पूर्ण आयुष्य बदलून जाईल ही सेवे। तर कशी करायची, ही सेवा सुरू करते वेळेस आपल्याला गुरुवार पासून सुरू करायची आहे। गुरुवार म्हणजे आपण स्वामींचा वार मानतो, आपल्या गुरूंचा वार आहे तो। दत्त महाराजांचं निवासस्थान हे औदुंबराच्या झाडाखाली होतं, तर आपल्याला त्या झाडाखाली ही सेवा करायची आहे। स्वामी समर्थ महाराजांचं सुद्धा जे काही वास्तव्य होतं ते त्या झाडाखाली आहे। म्हणजे हे औदुंबराचं झाड आपल्या भूतलावर त्याला कल्पवृक्ष म्हटलं जातं आणि हे झाडाखाली आपल्याला ही सेवा करायची आहे। ह्या झाडाखाली सेवा जर केली तर स्वामींचा, दत्त महाराजांचा तुम्हाला कृपा आशीर्वाद लाभतो, तुमची आर्थिक जे काही संकट आहे ते दूर होतात, सगळ्या संकटावर तुमची जे काही आहे ते कुठे ना कुठे तुमच्या स्थिरता मिळत असते। तर ही सेवा तुम्हाला औदुंबराच्या झाडाखाली करायची आहे। तुम्हाला केंद्र जवळपास असेल तर प्रत्येक केंद्रात औदुंबराचं झाड असतं, तिथे करू शकता। दत्त महाराजांचं मंदिर शोधा, तिथे झाड असतं, तिथे करा। नाहीच हे दोन्ही मंदिरं तुम्हाला जवळ नाहीये तर औदुंबराचं जिथे कुठे झाड असेल, शेतामध्ये, गावामध्ये, कुठे पण असो, तिथे जाऊन तुम्ही ही सेवा करू शकता। सेवा सुरुवात करायला तुम्हाला गुरुवारी सुरुवात करायची आहे। प्रत्येक गुरुवारी ही सेवा तुम्हाला करायची आहे। अशी तुम्हाला कमीत कमी 15 गुरुवार सेवा करायची आहे। बघा, ही सेवा करायच्या वेळेस आपल्याला दत्त महाराजांच्या मंदिरात जायचं, स्वामी समर्थ केंद्रात जायचं, कोणत्याही एका मंदिरात जायचं, त्याच्यानंतर तिथे महाराजांना श्रीफळ ठेवायचं, फूल, खडी साखर न्यायची। श्रीफळ ठेवते वेळेस तुम्ही ही सेवा करत आहात असं त्यांना सांगायचं, कशामुळे करत आहात ते पण सांगायचं, आपली इच्छा तिथे व्यक्त करायची, त्यांना मुजरा करायचा आणि नंतर मग आपण सेवेला यायचं। सेवेला आल्यावर, औदुंबराच्या झाडापाशी आल्यावर तुम्हाला तिथे संकल्प सोडायचा आहे। पंचोपचार त्या झाडाची अगोदर पूजा करा, खाली आसन बसायला घ्या आणि त्या झाडाखाली बसून तुमचा जे काही संकल्प आहे तो सोडायचा आहे की तुम्ही ही सेवा कशामुळे करत आहात। हातामध्ये पाणी घ्यायचं, फूल घ्यायचं, अक्षता घ्यायच्या आणि संकल्प सोडायचा। आपलं गोत्र बोलायचं, गोत्र माहिती नसेल तर काश्यप म्हणायचं, गोत्राच्या जाग्यावर आपलं पूर्ण नाव घ्यायचं, सेवेचं नाव घ्यायचं, सेवा कशामुळे करतात ते तिथं व्यक्त करायचं, संकल्प सोडायचा आणि सेवेला सुरुवात करायची। अगदी 5 मिनिटाची ही सेवा आहे। तर काय सेवा आहे, गुरुचरित्रातील 18वा अध्याय, अत्यंत प्रभावी आणि अत्यंत म्हणजे आपण म्हणतो ना आर्थिक परिस्थिती आपली ह्या अध्यायानं सुधारते, आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होते, पैसा घरात येऊ लागतो, पैसा घरात टिकून राहतो,
कर्जाचे डोंगर आहे ते हळूहळू कमी होण्यास मदत होते. आर्थिक सगळे संकट तुमचे दूर व्हायला तुम्हाला मदत मिळते ह्या सेवेनं. कारण कष्टाला पर्याय नसतो, कष्ट करावेच लागत असतात. पण त्या कष्टाबरोबरही आपल्याला जर महाराजांची गुरूंची आपल्या साथ असेल, जर आयुष्यामध्ये सगळी आपल्या दुःख संकट सगळे संपून जातात, आयुष्याची भरभराट होत असते, आपल्या आयुष्यामध्ये कशाची आपल्याला कमी पडत नाही. तर ही सेवा तुम्हाला औदुंबराच्या झाडाखाली बसून करायची आहे. पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा, नंतर संकल्प सोडायच्या गरज नाहीये. प्रत्येक गुरुवारी ही सेवा करायची आहे, रोज नाही करायची, फक्त गुरुवारी ही सेवा करायची आहे. असं 15 गुरुवार तुम्हाला करायचे आहेत. महिला पुरुष कोणीही ही सेवा करू शकतं, कोणत्या कामासाठी करू शकतो. आता तुम्ही तुमचा बिझनेस ठप्प झाला, बिझनेस नीट चालत नाहीये, नोकरीमध्ये अडचणी येत आहेत, नोकरी नीट लागत नाहीये, त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकत नाहीये, कर्ज झाले, घरामध्ये खूप सारे संकट दुःख पाठलाग सोडत नाहीये, तर ह्या सगळ्या समस्यासाठी तुम्ही ही एक सेवा करू शकता. तर गुरुचरित्रातील 18वा अध्याय तुम्हाला वाचते वेळेस पूर्ण गुरुचरित्राचा ग्रंथ घ्यायची गरज नाहीये. 18वा अध्याय याचा छोटासा ग्रंथ मिळून जातो धार्मिक दुकानात, केंद्रामार्फत कुठे घेऊन या तुम्ही तिथून. आणि बघा दिसायला तो असा दिसतो, फक्त 18वा अध्याय याच्यामध्ये, बाकी दुसरं काही नाहीये. हा छोटासा ग्रंथ तुम्हाला 9-10 रुपयाला हा भेटून जातो. तर हे छोटासा ग्रंथ घेऊन आपण सेवेला बसायचं. पूर्ण ग्रंथ घ्यायचं नाही, कारण पूर्ण ग्रंथ गुरुचरित्रातला जो पूर्ण ग्रंथ आहे आपण रोज त्याला यूज करू शकत नाही, कारण घरामध्ये विटा चंडाळ त्याला चालत नाहीये. आणि रोज ग्रंथ घ्यायला आपल्याला खूप अवघड जातं, एवढा मोठा ग्रंथ सांभाळायला पण. त्याच्यामुळे ही छोटासा ग्रंथ आहे, नेहमी आपण आपल्या जवळ ठेवू शकतो. याचं नित्य नियमानं पठण पण आपण जर केलं तर आपल्याला खूप सारे याचे फायदे होत असतात. कारण औदुंबराच्या झाडाखाली आपण ही सेवा जर केली तर औदुंबराचं झाडाखाली दत्त महाराजांचा निवास आहे, स्वामी समर्थ महाराजांचा निवास आहे. ते झाड 21 गुणांनी परिपूर्ण आहे. साक्षात भगवान विष्णू त्या झाडाला वरदान दिले आहे की ह्या झाडाला 12 महिने फळं येतील. त्या झाडाची कोणी मनोभावे जर पूजा केली तर त्यांच्या मनोवांछित जे काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील. त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कधीही आर्थिक संकट येणार नाही, त्याच्या घरी अखंड लक्ष्मी प्राप्त होईल. त्यासाठी ह्या झाडाची पूजा करून आपण त्या झाडाखाली ही सेवा जर केली तर सगळे आर्थिक समस्या आपल्या दूर होत असतात. त्याच्यामुळं उद्या गुरुवार आहे, उद्यापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. खरंच जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या आयुष्यामधले सगळे संकट, आर्थिक संकट सगळे दूर व्हावे, घरात लक्ष्मी स्थिर राहावी, तर ही सेवा तुम्ही एकदा करून बघा. खूप छान याचे अनुभव येतात आणि खूप अशी सुंदर ही सेवा आहे, नक्की करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.